करू मी? परमेश्वरा, अरे कुठल्या जन्माचे पाप माझ्या नशिबी आले? का चळतोस असा आम्हा मायलेकरांना? कुठलं पाप केलं होतं मी जे माझ्या नशिबी एवढं दुःख आलंय? अरे देवा, आता मी कुठं जाऊ? माझ्या लेकराला भूक लागली. तुला भूक लागली ना? मी तुझ्यासाठी भीक मागेल, पण माझ्या लेकराला मी उपाशी मरू देणार नाही. मी माझ्या लेकराला उपाशी कधीच मरू देणार नाही. माझ्या बाळाला खूप भूक लागली. कुणीतरी माया करावं. कुणीतरी. माझ्या लेकराला भूक लागली. तू आणि इथे तेही भीक मागत. काय करू समीर? अरे माझ्या बाळाची तब्येत बरी नाही आणि त्याच्या औषध पाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. अगं नाही सर, हा परमेश्वर किती निष्ठुर झाला ना, तरी हा तुझा समीर निष्ठुर होणार नाही. अगं तू एक अबला स्त्री आहेस. तू झाशीची राणी म्हणू शकतेस आणि तुला तेच म्हणायचं. कसं शक्य आहे ते? का शक्य नाही? अगं आपल्याला लागलेला कलंक आपल्याला मिटवायचा आहे, आपल्याला साध्य करायचं आहे. मी तुला न सांगताना मुंबईला गेलो. अगं आपण अनाथ म्हणून जगलो, पण तू या मुलांना सुद्धा अनाथ म्हणून जगूशील? नाही, मी माझ्या बाळाला अनाथ म्हणून कधीच जगू देणार नाही. प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला ना, तरी पाठीमागे लागलेला कुलकर्णी हे नाव कोणीच मिटवू शकणार नाही. साधना, अगं आपण दोघं मिळून ह्या बाळाची काळजी घेऊ, त्याचं संगोपन करू. नाही समीर, दोघांनी मिळून जर आपण हा विचार केला तर हा समाज गालबोट लावेल. आणि हे बघ, माझ्यामुळे बाबाच्या इज्जतीला पिटाग लागू देणार नाही. समाज काय दिलं मी या समाजाने आपल्याला? आपण अनाथ म्हणूनच या समाजात मोठे झालो. तेव्हा या समाजाने आम्हाला लाताडून काढलं. बघ कुठे गेली या समाजातली माणुसकी? सांग ना. आणि तू या समाजाविषयी बोलतोस? अगं तू म्हणतेस ते खरं आहे ग, एवढं सारं घडू नये तुला त्या कुलकर्णी घराण्याची काळजी आहे? काळजी नाही होती. ज्योतिताई, तुम्ही का मला बघून धाड भरली? आता तर बरंच झालं असेल तुमच्या दोघांचं. ज्योती, हे बघ,
उगाच मनामध्ये भूत भरून घेतलीस तू. अगं आता ऐक तरी. ऐकायसाठी राहिलं तरी काय आहे? याच प्रेमाच्या देवतेची गोष्ट करत होतास ना तू? आणि काय काय शहाणे, खूप शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतीस मला, पण हे कधी सांगितलं नाही की तुमच्या दोघांचे लग्न अगोदर प्रेम संबंध होते ते. बरं झालं तुमच्या दोघांचे कारस्थान मला आत्ताच कळाले. तर लग्नानंतर माहिती पडलं असतं की तुमच्या दोघांचे लग्न आधीचे प्रेम संबंध होते तर. ज्योती हे बघ, तोंडाला हवंय नाहीतर जीभ उकरून बाहेर काढेल. समीर तू शांत हो. हे जास्त पुडका आणू नकोस. तोंडावर बोललेला कोणालाही खराब वाटतं. ज्योती हे बघ, तुला मी शांत पद्धतीने व्यवस्थितपणे सांगतो, तू या क्षणी तू निघून जा. राहायला आली नाहीये मी इथे. तुमच्यासारखं रस्त्यावर तर मुळीच राहायचं नाहीये मला. रस्त्यावर आल्यावर काय परिस्थिती होते हे बघायला आली मी इथे. अरे निदान कुलकर्णी घराच्या इज्जतीचं तरी भान ठेवायला पाहिजे होतं. थांब, कुठल्या इज्जतीची गोष्ट करतोस तू? त्या कुलकर्णी घराण्याचं? आता तर मला सत्य सांगावंच लागेल. मग बघू इज्जतदार कोण, ते काही. कुठलं सत्य सांगणार आहेस तुम्हाला? मग कान उघडे ठेवू नये. अगं मोठ्या आदरानं सांगतस ना तू माझी आई. मोठ्या आदरानं सांगतस ना तू माझी आई. या छोट्याशा मुलांना रोज दुधामध्ये अफीम देत होती. हे सगळं खोटं आहे. माझी आई असं करू शकत नाही. अगं का विश्वास केलीच नाही तुमच्यावर? कारण आम्ही एक अनाथ आहोत म्हणून. अगं ज्या दिवशी तुम्ही शाताला घराबाहेर काढला तसेच मी लगेच मुंबईला गेलो आणि मुंबईहून जाऊन या पोराची सर्व ट्रीटमेंट करून त्याची रिपोर्ट आणली. हे बघ रिपोर्ट. आता माहित पडतं खरं काय ना खोटं काय. हे सगळं खोटं आहे. माझी आई असं करू शकत नाही. अगं आंधळे माणसाला डोळे दिले ना तरी त्याला कधी दिसत नाही. घरातून हाकल्यानंतर साधना रस्त्याबाहेर या लहानशा मुलांना घेऊन निघाली. पण आई अशी का वागली असेल? का केलं तिने हे सगळं? वहिनी खरंच माफ कर मला. मी तुझ्या बाबतीत खूप गैरसमज घेतला. तुला नको नको ते बोलले. वहिनी खरंच मला माफ कर. समीर अरे वहिनी बोलत का नाही? अगं एवढी भीषण सत्यता ऐकल्यानंतर काय बोलून ती माऊली? पण माझं बाळ ठीक आहे ना? त्याला काही झालेलं नाही ना? तुझ्या बाळाला काहीच नाही झालं. मी आहे ना तुझ्या पाठीशी. वहिनी मी पण तुझ्या पाठीशी आहे. ज्योतिताई हे बघा, मी तर कुठला गुन्हा केला नव्हता. पण माझ्या बाळावर आज ही परिस्थिती आली त्याची खूप वाईट वाटतंय. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही माझ्यामुळे असं समीरला दूर सारू नका हो. वहिनी तुम्हाला ओळखण्यात खरंच मी खूप उशीर केला. मी हे सगळं सत्य बाबांना आत्ताच जाऊन सांगते. नाही, ही लढाई आता मी एकटीच लढणार. तुम्ही नका सांगू. माझ्या माथी लागलेला कलंक मी स्वतः पुसणार.
करा. हे बघ, मी तुला या स्थितीत सोडून तुला जाणार नाही. तुला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी तू निघणार सुद्धा नाही. ज्योती, तू आपल्या मार्गाने निघ. समीर, काय बोलतोयस तू हे? मी लग्न करणार नाही त्याची. अरे, बोलू दे त्यांना. इतक्या लवकर गैरसमज नव्हता करायला पाहिजे. पण समीर, मी इथून गेल्यानंतर कुठे गेली, कशी आहेस, याचा कधी विचार करू नकोस. पण वहिनीच्या पाठीशी नेहमी उभा राहा. तिला ही लढाई लढण्यासाठी मदत कर. जाते मी. नाही नाही, थांबा. मला कुठे जायची गरज नाही. समीर, माझं ऐक. मी जर ज्योतीच्या जागी असले असते तर तू काय केलं असतंस? सोडून दिलं असतंस मला? हे बघ, ठीक आहे, ठीक आहे. रिपोर्ट कसा आलीस तू इथं? न्यायप्रिय आप्पासाहेब कुलकर्णी यांना न्याय मागण्यासाठी. कोणी केला तुझ्यावर अन्याय? आप्पासाहेब कुलकर्णी यांनी. अगं काय बोलतेस, याचं भान आहे का तुला? अगं हा न्यायप्रिय अप्पासाहेब कुलकर्णी कुणावर अन्याय करत नाही आणि कुणावर अन्याय होऊ देखील देत नाही. पण तो अन्याय माझ्यावर झालाय. ह्या पंचक्रोशीत न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेबांना मला विचारायचं, चारित्र्यहीनतेची नेमकी व्याख्या काय आहे हो? अगं चुकीचं माप ती चूक करणाऱ्याने ठरवायचं नसतं. त्यासाठी गावात पंचायत आहे, जाग पंचायतीकडे. असल्या तसल्या गोष्टीसाठी पंचायतीकडे जायला मी इतकी कमजोर नाही. पण चारित्र्यहीनतेची नेमकी व्याख्या काय आहे? घरादारासाठी स्वतःला झिजवणारी स्त्री म्हणजे ती चारित्र्यहीन का? पती या जगातून गेल्यानंतरही ती आयुष्यभर त्याच्या दुःखात विरहित राहून पतिव्रतेसारखी राहतील, ती स्त्री तुमच्या नजरेत चारित्र्यहीन आहे का? तुम्ही गुन्हेगार आहात आप्पासाहेब. पहिले गुन्हेगार आहात तुम्ही तुमच्या स्वर्गीय मुलाचे. काय बोलतेस याचा भान? दुसरे गुन्हेगार आहात तुम्ही आपल्या सुनेचे, जिचे चरित्र चांगले असूनही तुम्ही तिच्या चारित्र्यावर संशय केला आणि तिला घराबाहेर काढून दिलं. आणि तिसरे गुन्हेगार आहात ते आपल्या नातवाचे. इतके गंभीर आरोप करताना त्याचा पुरावा असावा लागतो माणसाजवळ. हो बाबा, ते शस्त्र घेऊन आले मी. हो, माझ्या बाळाला तुम्ही वारसा हक्क देणार आणि ते वारसा हक्क चालवणे इतपत माझा मुलगा सक्षम होऊ नये म्हणून सासूबाई माझ्या बाळाला अफूची गोळी देते. खोटं आहे सगळं, हे सगळं खोटं आहे. अरुंधती असं वागूच शकत नाही. बाबा, खोटं बोलणं हे माझ्या संस्कारात नाही हो. आणि एवढंच नव्हे तर त्या दिवशी जेवणात सुद्धा काहीतरी मिसळून माझ्याविषयी षडयंत्र करण्यात आलं. पण तू हे इतक्या विश्वासाने कसं सांगतेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? बाबा, खरं म्हणजे घरच्या गोष्टीत चव्हाट्यावर आणण्या इतपत मी
लाजीरवाणी गोष्टी करत नाही पण आज नाईलाज आहे. ही बघा, ठीक आहे डॉक्टरची रिपोर्ट आणि बघा सांगा मी चारित्र्यहीन मी की तुमची पत्नी? माफ कर ग मला. अगं आप्पासाहेब कुलकर्णी खरंच गुन्हेगार आहे. चुकलं मी पोरी, माफ कर. बाबा माफी मागू नका. तुम्ही माफी मागावी म्हणून मी हे सगळं केलेलं नाही. पण हेच हात माझ्या माथ्यावर असावेत म्हणून मी हे सत्य सांगण्यासाठी आज इथे आले होते. जाते बाबा. पोरी थांब. अगं अन्याय सहन करणं रक्तात नाहीये. अगं आजपर्यंत या अप्पासाहेब कुलकर्ण्याने गावच्या पंचायतीपासून लई निवाडा केला. पण आज हा न्यायप्रिय अप्पासाहेब कुलकर्णी स्वतःच्या घरात खरा न्याय केला. अरुंधती, 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 आता लवकर बारी. आणि तू इथं कशाला आलीस? काळातून घेऊन चालली निघून. थांबू दे तिला. अगं माणसातला माणूस किती भयंकर असतो ना, त्याचा प्रत्यंत देणारा दिवस आहे आज. अगं तुला या कुलकर्ण्याच्या घरात माझ्यासोबत संसार करताना काय कमी केलं होतं? अगं धन दौलत मान मला तो पैसा अडका काय कमी केलं होतं मी? मग का वागलीस तू? अगं एखाद्या जनावराला देखील माणसाच्या जवळ ठेवलं ना, तर ते जनावर देखील माणसात येतो. जनावरापेक्षाही जनावर निघाली आहे. का वागले? अगं त्या माझ्या नातवाचं शरीर धरताना तुला काहीच का वाटलं नाही? तू काही केलं नाही? काय केलं? अगं कशाला माझ्या तोंडून पाप वाटून घेतेस? अगं स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यावर पापी नजर ठेवणारी नजर आहे तुझी. अरे हे सगळं जर खोटं असेल ना तर सांग. तुझ्या त्या लाडक्या पोराची शपथ घेऊन सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. ही खोटं बोलते की तू खोटं सांगितलं ना तुला? अगं सांग. तुझ्या त्या लाडक्या पोराची शपथ घेऊन सांग. सांग तुझ्या त्या लाडक्या पोराची शपथ घेऊन सांग हे सगळं खोटं आहे. आई आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? अगं आई म्हणजे आदी ईश्वर, म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर आहे. त्या परमेश्वराच्या आधी येते ना तिला म्हणतात आई. अगं या घरात तुला चांगली आई तर होता आलं नाही, पण तू चांगली पत्नी देखील होऊ शकली नाहीस. पण तुला दुसऱ्याचं दूध नसवायची सवय आहे ना. पण आज हा अप्पासाहेब कुलकर्णी तुला शाप देतोय. अगं तुझंही दूध नसल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं ज्याच्यासाठी करतेस ना तो तुझ्या सुखी याला आग लावेल हा शब्द आहे तुला. डायरेक्ट पाऊल समोर टाकलास तर
घेऊन ये. अगं बघ, पहिल्यांदाच तुझी सून आली. अरे या कुलकर्ण्याच्या घराण्याचं नाव आहे, तो नाव येऊ देऊ नको. लाज वाटते माझा मुलगा म्हणायला. अरे गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. ह्या नाचणारीला तू या घरात सून म्हणून घेऊन आला. अरे तुझ्यामुळं असं वाटतंय या घरात मरावं लागेल मला. बघा ना, खुशाल मला. मला कोण अडवते, हा? डॉक्टर नकोय आता. पुरी माझ्या नातवाला दे. नातवाला दे माझ्याकडे. पुरी माझ्या नातवाला माझ्या अरुण सारखं बनव. पुरी माझ्या नातवाला खूप शिकव. मला तुझ्याकडून एक वचन हवंय. या घरातली फुटकी कवडी देखील यांना देऊ नकोस. मी जेव्हा मरेन ना तेव्हा माझ्या चितेला धडकली. माझ्या नातवाला घेऊन तू